त्यांनी बघितलं पाहिजे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे तिकीट रद्द करण्याबाबतच्या नवीन नियमांची नुकतीच घोषणा केली आहे. या नियमांनुसार ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या 8 तास आधीपर्यंत तिकीट रद्द करण्यात आलं तर तिकीट शुल्काचा कोणताही परतावा प्रवाशांना मिळणार नाही. आत्तापर्यंत हा कालावधी 4 तास होता. येत्या 1 ते 15 एप्रिल दरम्यान या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होईल. मंडळी, रेल्वे प्रवासासाठीचं तिकीट रद्द केल्यास येत्या 1 एप्रिलपासून आपल्याला कोणते नियम लागू होतील ते पाहूयात ग्राफिक्समधून. ट्रेन सुटण्याआधी 8 तास आधीपर्यंत तिकीट रद्द केलं तर तिकीट शुल्काचा परतावा मिळणार नाही. ट्रेन सुटण्याच्या 8 ते 24 तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट शुल्काच्या 50% रकमेचा परतावा मिळेल. ट्रेन सुटण्याच्या 24 ते 72 तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट शुल्काच्या 75% रकमेचा परतावा मिळेल. पण ट्रेन सुटण्याच्या 72 तास आधी तिकीट रद्द केल्यास विशिष्ट शुल्क आकारून उरलेला परतावा देण्यात येईल. येत्या 1 एप्रिलपासून ऑनलाईन पेमेंटच्या नियमांमध्ये